माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत सांगितलं. ते असे म्हणाले, काय पाहिजे असं मागे बघितलं आणि तुम्हाला काय पाहिजे आहे? हा, शक्तीपीठ महामार्ग रद्द ना. हा, कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला, फसवी घोषणा केली. आता तुमची नैतिक जबाबदारी आहे शक्तीपीठ महामार्ग या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची. गरमी जास्त दिवस राहत नाही, मग ती कोणाची पण असू दे. वेळ ही प्रत्येकाची बदलणार आहे आणि साहेब, वेळ ही प्रत्येकाची बदलणार आहे, वेळ आपली पण येणार आहे. गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा या मागणीसाठी गेले 3-1 वर्ष हा महाराष्ट्रभर लढा चालू आहे. त्या लढ्यात ज्यांची 1 इंच ही जमीन जात नाही ते आमचे नेते खासदार राजू शेट्टी साहेब आणि बंटी साहेब यांची 1 इंच ही जमीन या शक्तीपीठ महामार्गात जात नसून सुद्धा ते गेले 3 वर्ष या लढ्याचं नेतृत्व करत आहेत. प्रथमतः मी सर्व बाधित शेतकऱ्याच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो, आभार मानतो. मित्रांनो, हे फॅसिस्ट सरकार 13 वर्ष झालं आपल्यावर राज्य करते. हिटलरच्या काळात एक कविता होती, ते पहिलं आले, त्यांनी ते जूनना घेऊन गेले, त्यांना कोंडवाड्यात घातलं, जूनना मारलं, मी काही बोललो नाही कारण मी जून होतो. ते आले, ते पत्रकारांना घेऊन गेले, त्यांनी पत्रकारांना गोळ्या घातल्या, मी काही बोललो नाही कारण मी पत्रकार नव्हतो. ते आले, त्यांनी महिलांना घेऊन गेले, त्यांनी महिलांना मारलं, मी काही बोललो नाही कारण मी स्त्री नव्हतो. ते आले, ते मला घेऊन जायला लागले, मी पाहिलं तर मला वाचवायला कोणीच नव्हतं. असंच हे फॅसिस्ट सरकार मित्रांनो गेले 13 वर्ष जीएसटीच्या माध्यमातून त्यांनी व्यापाऱ्यांना मारलं, बाकीच्या माध्यमातून गोरगरिबांना मारलं, युवकांना 2 कोटी रोजगार देतो म्हणून रोजगार द्यायला युवकांना मारलं आणि हे शक्तीपीठ महामार्गाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मारायचं काम करत आहे. त्यामुळं आपली शेती गेली काय किंवा नाही गेली काय, आपण सगळ्यांनी या सरकारच्या विरोधात मोठा लढाई करायला पाहिजे. मित्रांनो, शेतातले माकडं भुईमुग पळवतात, त्यावेळी एक शेतकरी हुसकून घालत असतो, त्यावेळी ते माकडं जेव्हा फार चिडत असतात. एकदा शेतात हुसकून घालायला शेतकरीच नव्हता, माकडं फार खुश झाली, आपल्याला हरभरा खायला मिळणार, मका खायला मिळणार म्हणून माकडं फार खुश झाली. आणि पुढच्या वर्षी बघतात तर त्या शेतात मकाच पिकला नव्हता कारण तो शेतकरी मेला होता. तसे या राज्यकर्त्यांना मला सांगायचं आहे, या माकडांना सांगायचं आहे, तुम्हाला जर मका हरभरा खायचा असेल तर हा शेतकरी जिवंत राहायला पाहिजे, तरच तुमची सगळी चैनी चालणार आहे. यामुळे हा गरज नसणारा शक्तीपीठ महामार्ग मित्रांनो गेले 3 वर्ष, मी काही जास्त बोलत नाही, गेले 3 वर्ष हा लढा चालू आहे. अगदी आदरणीय मुख्यमंत्री त्यावेळेचे निवडणुकीच्या पूर्वी त्यांची गारगुडीत सभा झाली. आमचं आंदोलन अत्यंत पीक पॉईंटला होतं. आम्ही त्यांच्या सभेत जाऊन गोंधळ घालणार म्हणून आमच्या 5-6 जणांना अटक केलं. इथं मच्छिंद्र मुगडे आहेत, आमचा आंदोलन एक आहे, त्यांना पोलिसांनी अटक केलं आणि सांगितलं की तुम्ही सभेला यायचं नाही. काही त्या गटाचे शेतकरी सुद्धा होते, त्यांची सुद्धा इच्छा होती की हा शक्तीपीठ महामार्ग रद्द व्हावा. मित्रांनो, गारगुडीत सभा झाली. माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या शैलीत सांगितलं. ते असे म्हणाले, काय पाहिजे असं मागे बघितलं आणि तुम्हाला काय पाहिजे आहे? हा, शक्तीपीठ महामार्ग रद्द ना. हा, कोल्हापूर जिल्ह्यातून शक्तीपीठ महामार्ग रद्द झाला अशी त्यांनी गारगुडीत फसवी घोषणा केली. त्यानंतर त्याचं गॅझेट नोटिफिकेशन आणून फक्त निवडणुकीच्या पुरतं नामदार मुश्रीफ साहेबांनी संजय बाबांच्या हातात दिलं आणि शेतकऱ्यांना फसवायचं काम केलं. आज या सभेतनं माननीय पालकमंत्र्यांना माझं सांगणं आहे, राधानगरी मतदारसंघातील 41 गावामधून साहेब शक्तीपीठ महामार्ग जातोय. निवडणुकीच्या पूर्वी त्यांनी घोषणा केली, त्या भोळ्या बाबड्या शेतकऱ्यांनी तुम्हाला मतं दिली, तुम्ही आमदार झालात, त्या शेतकऱ्यांच्या आशीर्वादावर तुम्ही मंत्री झालात, त्या गोरगरिबांच्या आशीर्वादावर तुम्ही पालकमंत्री झालात. आता तुमची नैतिक जबाबदारी आहे शक्तीपीठ महामार्ग या कोल्हापूर जिल्ह्यातून हद्दपार करण्याची. त्यामुळं आपण त्यांना सांगू, खरं ते ऐकतील असं वाटत नाही. आपण त्यासाठी लढायला पाहिजे. आज बापूंच्या सारख्या वयोवृद्ध माणसानं आपल्याला सांगितलं, आम्ही तरुण पोरं बापू, आजपर्यंत हा तुमचा जो लढाईचा वारसा आहे
तो नक्की पुढे पाठवू आणि या शक्तीपीठ महामार्ग नक्की रद्द करू. साहेब फक्त एकच सांगणं आहे, आता या भाजप सरकारला फार ताकद आलेली आहे. काल आमच्या इथं पाऊस आला आणि माझ्या कानात सांगून गेला, गरमी जास्त दिवस राहत नाही, मग ती कोणाची पण असू दे. वेळ ही प्रत्येकाची बदलणार आहे आणि साहेब वेळ ही प्रत्येकाची बदलणार आहे, वेळ आपली पण येणार आहे. त्यामुळे परत वेळ काढायचा आहे. त्यामुळे सर्वांनी या शक्तीपीठ महामार्ग लढ्यात आज एक दिवस इथून भागणार नाही, हा पुढे 2-3 वर्ष लढा चालणार आहे. आपण सगळ्यांनी ह्या लढ्यात अगदी हिरीनं सहभागी व्हावं. तरुण मित्रांनी यात सहभागी व्हावं, महिलांनी सहभागी व्हावं. एक पुरुष शिकला तर एकटा शाणा होतो, परंतु एक स्त्री शिकली तर घर शाणं होतं. तसंच स्त्रिया या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी आहेत. त्यामुळे या आंदोलन आम्ही निश्चित जिंकू असा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, लाल सलाम.